सुस्वागतम. प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मुक्ता ही लगेचच सागरशी लग्न मोडून आतमध्ये येते. तेव्हा आता मुक्ता पाठोपाठ पुरू आणि माधवीसुद्धा तिथे आलेले असतात. तर आता पुरू मुक्ताला म्हणतो की आय एम सॉरी मुक्ता, माझ्या बोलण्याने भरीस पडून तू लग्नासाठी तयार झाली होती, पण माझ्याकडून खूप मोठी चूक झाली होती आणि वेळीच ते मला समजलं नाही तर किती अनर्थ झाला असता, असे आता पुरू मुक्ताला बोलतो. माधवी म्हणते की त्या सागर कोळीने जर माझ्या मुलीवर हात उगारला असता ना तर मी त्याचा हातच तोडून टाकला असता. पुरू म्हणतो की ती सावनी आपल्यासमोर आली आणि त्यामुळेच आपल्यासमोर सत्य आलं. तेव्हा मुक्ता प्लीज तू मला माफ कर, असे पुरू मुक्ताला बोलतो. माधवी म्हणते की पुरू तू काही काळजी करू नकोस, मी सर्व काही बाप्पावरती सोपवलंय, अगोदरही सोपवलं होतं तेव्हा तो अगदी व्यवस्थित करी. तर लगेचच माधवी धीर देत आता मुक्ताला म्हणते की मुक्ता तू काही आम्हाला जड नाहीये, आमची मुलगी आमच्या आधाराला आहे. तेवढ्यात सायली दरवाजात येत म्हणते की मी आत येऊ का, आणि सायली आतमध्ये येते. सायली म्हणते की मला जरा मुक्ताशी बोलायचं होतं आणि तेही एकटीने. तेव्हा माधवी म्हणते की नको आत्ता नको. तर धीर देत हात लावत मुक्ता म्हणते की आई इट्स ओके. माधवी म्हणते की तू शांत राहा बरं का मुक्ता. तर मुक्ता म्हणते की खाली जाऊन तू सुद्धा कुणाला काही बोलू नकोस आणि वाद घालू नकोस. तर आता माधवी आणि पुरू बाहेर जाताच इकडे सायली म्हणते की मला माफ कर मुक्ता, मी लहान तोंडी मोठा घास घेते. पण आता सागरदादांचं म्हणणं आणि त्यांची बाजूसुद्धा तू ऐकून घे. मुक्ता म्हणते की नाही, आता माझा निर्णय झाला आणि जे मी ठरवलंय ना तेच करणार आहे. तर आता इकडे बाहेर अर्जुनसुद्धा सागरला समजावत असतो, पण सागर म्हणतो की नाही, त्यांचा आता निर्णय झाला, ते बदलणार निर्णय नाहीये. सागर म्हणतो की त्यांनी माझ्या बाबतीत तर शिक्कामोर्तबच केलंय, तेव्हा ते त्यांचा निर्णय अजिबात मागे घेतही नाहीत आणि घेणारही नाहीत. तर अर्जुन म्हणतो की तू समजून घे सागर. तर सागर म्हणतो की सगळं काही हातातून गेलंय आणि आता काहीच उरलं नाहीये. तर त्या सावनीला हाताला धरून बाहेर काढायला हवं होतं, असे आता सागर बोलू लागतो. इकडे आता सागर अर्जुनला म्हणतो की तुला काय वाटतंय मुक्ता आता माझ्याशी लग्न करील? अजिबात नाही, मला फक्त आता माझ्या मुलीचीच काळजी आहे. इतक्या दिवसाने सई माझ्या जवळ आली होती आणि ती मला माझ्या जवळच हवी असल्याचे सागर अर्जुनला बोलतो. इकडे आता मुक्ता जवळ बसत सायली म्हणते की मला वाटतंय मुक्ता तू हे लग्न मोडू नये. सॉरी, मी लहान तोटी मोठा घास घेते, पण आईवडिलांशिवाय मी वाढले, तेव्हा आईवडिलांची खरी किंमत काय असते ना हे माझ्याशिवाय कुणाला काय कळणार, आणि नात्यांची सुद्धा किंमत माझ्याशिवाय कुणालाच कळणार नाहीये मुक्ता. तेव्हा तू हे लग्न मोडू नकोस. हे लग्न तू सईसाठी करतेस ना मुक्ता, तेव्हा त्या सईचाच विचार कर ना. आणि आपली मनं एवढी दुबळी आहेत का की आपण दुसऱ्याच्या एका बोलण्याने लग्न मोडू? आत्ताच तर कुठे सुरुवात झाली आणि आत्ताच सुरुवातीला जर तू हार मानली तर पुढे काय करणार आहेस मुक्ता तू, असे आता सायली मुक्ताला समजावते. तू जर सागरशी लग्न केलं तर सईला एक सुंदर बालपण मिळेल आणि तिला प्रेमळ आई सुद्धा मिळेल, पण तूच जर मागं फिरलीस तर उद्याची सई कशी असेल ते माहीत नाही, असे आता सायली मुक्ताला बोलते. सईवर खूप छान संस्कार झाले असते, पण उद्या जर आपण मागे फिरलो तर सईवर कोणते संस्कार होतील हे सुद्धा आपल्याला माहीत नाही, असे आता सायली सईच्या प्रेमाने मुक्ताला समजावत असते. इकडे आता बाप्पू हा इंद्राला समजावत असतो आणि पाणी देत असतो. तेवढ्यात पुरू आणि माधवी तिथे येतात. माधवी इंद्राला म्हणते की काय झालं आज ते तुम्हाला समजतंय का? माझी पोर सगळी आशा, सगळं प्रेम या दिवसासाठी साठवून बसली होती तिच्या डोळ्यात, पण तुमच्या मुलामुळे सगळी गोष्ट आणि सगळं काही पाण्यात गेलं. तर हात जोडून इंद्रा म्हणते की माझी मुलाची यामध्ये काहीच चूक नाहीये. इतकी वर्ष झाली आम्ही त्याला ओळखतो, पण माझ्या नातवाला सागर कधीच नाही मारायचा, असे आता इंद्रा माधवीला सांगते. इंद्रा म्हणते की पण ती बिलंदर मांजर सगळं खापर माझ्या पोराच्या माथ्यावरती फोडू राहिली. इंद्रा म्हणते मी तर तिला कधी सोडणार नाही, माझी तिला कायमच हाय लागेन. आणि आता ती सावनी माझ्या सईला सुद्धा माझ्या पोरापासून तोडते. तर इकडे पुरू आता बापूला म्हणतो की बापू, इतक्या दिवसापासून आपण जवळ आलोय, आपल्यामध्ये बोलणी होत आहेत, नात्याने सुद्धा आपण जवळ येऊ लागलोय, तेव्हा तुमच्यापैकी एकाने कुणी आदित्यचा साधा विषय सुद्धा कसा काढला नाही, असे आता पुरू इंद्रा आणि बापूला विचारतो. बापू म्हणतो की नाही हो साहेब, असं काहीच नाहीये. त्या सावनीने 4 दिवसांपासून आदित्यला आमच्यापासून तोडला आणि तो अधिकच आमच्यापासून लांब लांब गेला. बापू म्हणतो की आम्ही त्याच्यावर किती जरी जीवापाड प्रेम केलं ना तरी तो आमच्यापाशी कधीच येणार नाही, हे आम्हाला माहीत आहे.
बापू म्हणतो की मी तुम्हाला मनापासून सांगतो की आमचा नातू आम्ही गमावला, पण आमची नात सई आम्हाला गमवायची नाहीये. लगेचच बापू हा पूर्वला हात जोडून म्हणतो की मी तुम्हाला विनंती करतो, आमच्या सईसाठी प्लीज तुम्ही हे लग्न मोडू नका. तेव्हा पूर्व आणि माधवी एकमेकांकडे बघतात. तर आता माधवी म्हणते की हा निर्णय आता सर्वस्वी मुक्ताचाच असेल. तर इकडे सायलीने मुक्ताला समजावल्यामुळे मुक्ता म्हणते की हा निर्णय फक्त मी सईसाठी घेतेस बरं का सायली. तर सायली म्हणते की लग्न मोडण्याचा का? तर मुक्ता म्हणते की नाही नाही, लग्न करण्याचा. तेव्हा सायलीला खूप आनंद झालेला असतो. सायली म्हणते की आता तर तू मगाशी बाहेर म्हणाली होती लग्न करणार नाही. मुक्ता म्हणते की आपण थोडीच आपली मतं बदलणार आहोत का? मी सावनीला चांगली ओळखते. सागर तर माझ्या शेजारीच राहतो, पण त्यापेक्षा मी सावनीला जास्त ओळखते. त्या सावनीने आता जे काही बाहेर केलं ना, त्यानंतर माझा निर्णय झाला की मी आता लग्न करणार. तर आता मुक्ता म्हणते की तुला माहीत आहे का सायली, मी सईला सावनीकडे सोपवलं होतं. सईने तिच्या बाबांकडे म्हणजे सागर कोळीकडे हात करत तिला जायचं नसल्याचे संकेत दिला होता. सावनीने पण त्यावेळेस अशी एक चूक केली होती. सई 6 महिन्याची असताना ती सईला सोडून गेली होती. मुक्ता म्हणते ज्या क्षणी मी सईला तिच्याकडे घेऊन जात होते ना, त्या क्षणी माझ्या मनाला वाटत होतं की माझं काहीतरी चुकतंय. आणि त्याच वेळेस मी सागरच्या डोळ्यात जी वेदना बघितली होती ती यापूर्वी कधीच बघितली नव्हती, असे आता मुक्ता सायलीला बोलते. मुक्ता म्हणते की सावनी ही सईसाठी करते, पण त्यामध्ये मायेचा ओलावा जाणवत नाहीये. मी कुणाला जज नाही करत बरं का सायली, असे आता मुक्ता सायलीला बोलते. ज्यावेळेस सई ही इकडे होती ना, त्यावेळेस तिच्यावरती सर्वजण प्रेम करायचे, पण जेव्हा ती सावनीकडे गेली तेव्हा मात्र ती एकटी पडली. आणि जेव्हा ही मुक्ता सईकडे आलेली असते तेव्हा सईने मुक्ताला सांगितलेले असते की प्लीज मला तुझ्या घरी लपव ना, मला हॉस्टेलला नाही जायचं, कारण आता सावनी ही सईला हॉस्टेलमध्ये घालत असते. आणि तेव्हाच मी ठरवलं होतं की मला सईला आयुष्यभरासाठीचा आनंद द्यायचा आहे. तेव्हा मी तो आनंद आणि ते प्रेम असं काठावर उभा राहून नाही देऊ शकत, असे आता मुक्ता सायलीला बोलते. तर आता मुक्ता म्हणते की हे पाणी किती खोल असणार, यामध्ये किती लाटा उसळत असणार हे मला नाही माहिती. मुक्ता म्हणते की मी सगळी ताकद वापरून सईसोबत आता पाण्यात पोहणार आहे आणि मग आम्हाला एक ना एक दिवस किनारा हा लागेलच, असे आता मुक्ता सायलीला बोलते. तेव्हा मुक्ताचे ते बोलणे ऐकून आता सायलीला मोठा आनंद होतो. आदित्यच्या बाबतीत जे झालं ते सईच्या बाबतीत मी अजिबात होऊ देणार नाही. तेव्हा मला आता लग्न करून त्या घरात जावाच लागेल, असे आता मुक्ताने ठरवलेले असतं. इकडे आता सागर अर्जुन आणि सर्वांना सांगत असतो की आता मुक्ता काही लग्नाला तयार होणार नाही, कारण तिचा स्वभाव मला माहीत आहे. पण त्याचबरोबर सायली आणि मुक्ता दोघीही बाहेर येतात. तर मुक्ता सागरकडे बघत म्हणते की मी लग्नाला तयार आहे. ते शब्द ऐकून आता पुरू, इंद्रा, माधवी, अर्जुन सर्वजण आता मुक्ताकडे बघू लागतात. पुढे सागर म्हणतो काय म्हणालीस तू? तर मुक्ता म्हणते की जे ऐकलं तेच मी म्हणाले, मी या लग्नाला तयार आहे. तर ते ऐकून आता सर्वांना मोठा आनंद झालेला असतो. त्यानंतर आता मुक्ता सर्वांची माफी मागत म्हणते की मला माहीत आहे की भर लग्नात मी लग्नाला नकार देऊन असे निघून गेले. तर लगेच मुक्ता म्हणते की आज सावनी इथे आली म्हणून मला नाटक करावं लागलं. मुक्ता म्हणते की सावनी आज इथे लग्न मोडण्याच्या पूर्ण तयारीत आली होती, तेव्हा मला हे नाटक करावं लागलं, नाहीतर ती मागे हटली नसती. मुक्ता म्हणते की त्या क्षणी मला काही सुचत नव्हतं, तेव्हा त्या क्षणी जे योग्य वाटलं तेच मी केलं. ते ऐकून आता इंद्राला खूप आनंद झालेला असतो. मुक्ता म्हणते की सावनीला असं वाटलं असेल की तिच्या बोलण्याने मी कन्व्हिन्स झाले आणि हे लग्न मोडते, म्हणून तर ती निघून गेली ना. ते ऐकून इंद्रा पुढे येत मुक्ता समोर येते आणि म्हणते की माझ्या गुणाची सून तू, आणि मी तुझी खणा नारळाने ओटी भरेल ग, असे आता इंद्रा ही मुक्ताला सांगते. सायली म्हणते की मुक्ता खरंच देवकीसारखं तू सईवर प्रेम करतेस ना, आणि त्या सईसाठी तू तुझे स्वप्न सगळे बाजूला ठेवले. सायली म्हणते मुक्ता मला तुझा खूप अभिमान वाटतो, आजच्या काळात एवढं दुसऱ्यासाठी कोण काही करतं का? लगेचच इंद्रा लकीला म्हणते की चला वाजंत्र्यांना बोलवा आणि सगळी तयारी करा. आणि लगेचच लग्नाची तयारी करतात. तर आता मोठ्या प्रेमाने सागरकडे बघत मुक्ता ही सागरच्या गळ्यामध्ये हार घालते. आणि त्यानंतर आता सागर मुक्ता एकमेकांसोबत अग्नीच्या साक्षीने 7 फेरे घेतात. आणि इकडे आता सावनी लग्न मोडल्याच्या आनंदामध्ये दारू पित असती, तर तिकडे सागर आणि मुक्ताचे लग्न झालेले असते. आणि आता सईसाठी मुक्ताने सागरच्या गळ्यात वरमाला घालून 7 जन्म मुक्ता ही सागरची झालेली असते. तर आता मुक्ता कशी सईला प्रेम देते हे बघण्यासाठी आणि प्रेमाची गोष्ट मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.